अनंत करमुसे यांची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि जितेंद्र आव्हाडाने केलेल्या मारहाणी प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केल्याबद्दल करमुसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार सुद्धा मानले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी सुद्धा करमुसेंनी केली आहे। तर करमुसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। ठाण्यातील इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कोर्टात खटला सुरू आहे। या संदर्भामध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी विशेष सरकारी वकिलाची देखील नेमणूक करण्यात आली आहे। या नेमणुकीवरती जितेंद्र आव्हाड यांनी अनेक आरोप देखील केलेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पीडित असलेले अनंत करमुसे आपल्या सोबत आहेत। अनंतजी, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात। या नेमणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम या नेमणुकीचं आणि सरकारच्या पावलाचं मी स्वागतच करतो, कारण गोष्ट अशी आहे ना की ह्या केसमध्ये पोलिसांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद आहे। म्हणजे मला किडनॅप करणारं दुसरं तिसरं कोणी नसून हे पोलीस स्वतः होते आणि अशा केसमध्ये जर पोलीसच ज्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत आणि 5 पोलिसांचा त्यात गुन्ह्यात समावेश आहे, ज्यांनी किडनॅप केला असा त्यांच्यावर आरोप आहे, अशा ठिकाणी सरकारची भूमिका काय असावी किंवा जर पोलीसच त्यात गुन्हेगार असतील तर न्याय कोण मिळवून देणार? जस्टिस डिनाईड असं आमच्या न्यायालयाच्या भाषेत बोललं जातं। तर अजून किती दिवस आम्ही ह्याचमध्ये गुरफटून राहायचं? कारण माझ्या आयुष्यातली महत्त्वाची 4 वर्ष ह्याच्यात गेलेली आहेत। तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये ह्या केसमध्ये सुद्धा लवकरात लवकर न्याय व्हावा, म्हणून ही एक माझी मागणी असेल। त्याच्यासाठी काय लागेल तो पत्रव्यवहार मी लवकरच चालू करणार आहे। हो, मी करणार आहे, पण माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन ती मी मागणी नक्कीच करणार आहे। नसेल तर मी कोर्टामध्ये तरी त्या गोष्टीचं मागणी करायसाठी माझ्या वकिलांना निवेदन द्यायला सांगणारच आहे। तर हे होते अनंत करमुसे, ज्यांनी सांगितलं की आव्हाडांनी जी काही मारहाण मला केली होती ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं। सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी। त्यासोबतच या सगळ्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक ते पत्र लिहू असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यासोबतच आव्हाड या प्रकरणात समाविष्ट असल्यामुळे याला निश्चित स्वरूपात राजकीय रंग आहेच असं देखील त्यांनी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।